राज्यात लॉकडाऊन लावायचं की कडक निर्बंध? लॉकडाऊन लावायचं असेल तर त्याचं स्वरूप नेमकं कसं ठेवायचं या संदर्भात मुख्यमंत्र्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत। पण एक प्रश्न उरतोच, तो म्हणजे लॉकडाऊनने प्रश्न सुटणार आहेत का? आणि त्याबरोबर लॉकडाऊनमुळे तयार होणाऱ्या प्रश्नांचं, वेगळ्या समस्यांचं आपण काय करणार आहोत या संदर्भात आहे आजचं माझा विशेष। बघूयात या विषयाचा आढावा घेणारा एक रिपोर्ट। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांसोबत झालेल्या बैठकीत महाराष्ट्रातल्या संभाव्य लॉकडाऊनचे संकेत आधीच दिले। राज्यातला हा लॉकडाऊन 8 दिवसांचा असेल की 14 दिवसांचा याबाबतचा निर्णय येत्या 2 दिवसात अपेक्षित आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतल्या चर्चेत लॉकडाऊनच्या कालावधीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता असली तरी मुख्यमंत्र्यांनी कोविड टास्क फोर्स सोबत घेतलेल्या बैठकीत लॉकडाऊनच्या आवश्यकतेविषयीच मतमतांतर दिसून आलं। कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात कठोर निर्बंधांची गरज आहे यावर तज्ञांचं एकमत झालं। पण या टप्प्यावर राज्यात सरसकट लॉकडाऊन लावण्याची आवश्यकता आहे का याविषयी तज्ञांच्या मनातही काही प्रश्न आहेत। राज्यात सरसकट लॉकडाऊन लावण्याऐवजी तो आरोग्य यंत्रणा ढासळण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या जिल्ह्यात लावावा का? कोरोना निर्बंधांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींना मोठ्या रकमेचा दंड लावता येईल का? लोकसंख्येच्या 10% नागरिक कोरोना नियमांचं उल्लंघन करणार असतील तर उर्वरित 90% नागरिकांना त्याचे परिणाम का भोगायला लावायचे? राज्यातल्या पायाभूत सुविधा पुन्हा भक्कम करण्यासाठी लॉकडाऊनच्या काळात आपण काय करणार आहोत आदी प्रश्न टास्क फोर्सच्या बैठकीत पटलावर मांडण्यात आल्याचं कळतं। त्याच पार्श्वभूमीवर आपण आजच्या माझा विशेषमध्ये या टप्प्यावर सरसकट लॉकडाऊनचा फायदा होईल का या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आता अनेक मान्यवर आहेत। राज्यमंत्री अब्दुल सत्तार आहेत, त्याचसोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय आहेत, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी आहेत आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश भोंडवे आहेत आणि त्याचबरोबर निर्माते आणि दिग्दर्शक अभिनेते महेश कोठारे हे देखील या चर्चेत सहभागी झालेत। सगळ्यात आधी मी जाणार आहे अब्दुल सत्तार यांच्याकडे। अब्दुल सत्तार, सध्या कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढतायत, अनेक उच्चांक मोडत चाललोय आपण रुग्णांच्या आकड्यांमध्ये। लॉकडाऊन शिवाय दुसरा कुठलाही पर्याय आता दिसत नाहीये का? आणि लॉकडाऊन लावून नेमकं काय साध्य होणार आहे? नाही, खरं म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कडक निर्बंध लावण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये काही यशस्वी पण झाले। परंतु सध्याची जी परिस्थिती गंभीर आहे, सध्या राज्यामध्ये देशामधल्या एकंदरीत राज्यापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक 55% पेशंट कधी कधी आपल्याकडे निघतात, तर ही चिंताजनक बाब आहे। म्हणून खरं म्हणजे व्यापाऱ्यांशी असेल, काही फिल्म स्टारांची असेल, उद्योगपतींची असेल, सामाजिक संस्थेची असेल, विविध पक्षाच्या नेत्यांची असेल, ही सर्व बैठक घेऊन सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी संकेत दिले आहेत का पुढच्या भविष्यामध्ये हे सर्व सायकलिंग ही चैन तोडायची असेल तर लॉकडाऊन कदाचित लावणं हाच एक शेवटचा पर्याय उरलेला आहे। आणि हे शेवटचा पर्याय यासाठी आहे का लॉकडाऊन हे फक्त मुख्यमंत्री महोदय किंवा सरकारसाठी नव्हे, लोकांचा जीव वाचवण्यासाठी सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य लोक ज्या पद्धतीने आज मेडिकलमध्ये फॅसिलिटीज मागत आहे, कोणाला व्हेंटिलेटर कमी पडतंय, कोणाला ऑक्सिजन कमी पडतंय, कोणाला बेड मिळत नाही वेळेवर, ह्या सर्व एकंदरीत परिस्थिती पाहिली तर ज्या झपाट्याने ही विषाणू वाढू लागला त्याला कंट्रोल करण्यासाठी मला तर वाटतं का 1 आठवडा किंवा 2 आठवड्याचा लॉकडाऊन काय निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळामध्ये ही चर्चा होईल आणि अंतिम रूप देण्यात येईल। पण मला असं वाटतं का लॉकडाऊन शिवाय आता पर्याय नाहीये। पर्याय लोकांनी अनेक सुचवले, पर्याय सुचवणं अलग आहे, वेगळं आहे, परंतु त्याची अंमलबजावणी जनता जनार्दन करत नाही। आणि जनता जनार्दन जे 10-20% लोक नाही करतात त्यांच्यामुळे 80% लोकांना त्याचे परिणाम भोगावे लागतात। परंतु हे 80% लोकांचे परिणाम आणि हे 20% लोकांनी ज्या पद्धतीने हे सरकारच्या आदेशाचा पालन करत नाही, व्यापाऱ्यामध्ये व्यापार करणारे काही व्यापारी बिचारे चांगले आहे, काही व्यापारी सरसकट हे करतात, गिरायक नाही, गिरायकांनी ज्या पद्धतीने नियम पाळायला पाहिजे ते पाळत नाही। म्हणून आज मला तरी वाटतं का पुढच्या भविष्यामध्ये कोणत्याही क्षणी, कोणत्याही घंट्यामध्ये, कोणत्याही दिवशी मंत्रिमंडळाची मीटिंग झाल्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय याची घोषणा करू शकतात अशी मला आज जे चर्चेवरून अनेक लोकांशी चर्चा केली, मुख्यमंत्री महोदयांची आमच्याशी सर्व आमदारांशी चर्चा केली, मंत्री महोदयांची चर्चा केली, विविध पक्षाचे पक्षप्रमुख यांच्याशी चर्चा केली आणि सर्वांचं बोलणं आहे का हे लॉकडाऊन लावायला पाहिजे, पण त्याच्यासाठी पर्यायी गोरगरीब जी जनता आहे यांच्यासाठी काय करणार, जे
ज्यांचा हातावर पोट आहे या लोकांचं काय करणार, ही बी चिंतेची बाब आहे. त्याच्याबद्दल चर्चेतून मुख्यमंत्री लॉकडाऊन महोदय संदर्भात विचार एकमत करू होऊ लागले शकतं, पण आणि प्रश्न सर्व सुटणार विचार नाहीयेत. करून- कारण वेगळे प्रश्न काही लॉकडाऊन सोबत येतात आणि उपस्थित होत असतात. असंघटित कामगार क्षेत्र असतील, विविध क्षेत्र असतील, व्यवसाय असेल, त्यांना लॉकडाऊनचा मोठा फटका बसतो आणि आता आपली अर्थव्यवस्था सावरते आहे आणि त्यात हा दुसरा मोठा धक्का. याच लॉकडाऊनचा, गेल्या लॉकडाऊनचा ज्याला सगळ्यात मोठा फटका बसला होता ते क्षेत्र एक होतं, ते म्हणजे सिनेसृष्टी होती. मराठी सिनेसृष्टी असेल, जी की फार तशी मोठी नाही आहे. अर्थव्यवस्थेचा विचार केला, बजेटचा विचार केला तर तिलाही मोठा फटका बसला होता आणि सावरालाही बराच काळ लागला होता. महेश कोठारे यांनी या संदर्भात काही वेळापूर्वी एक ट्विट केलं होतं आणि त्या चर्चेतही आपल्या सोबत आहेत. आपण त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते सुद्धा बघूयात. महेश कोठारेजी, आपल्याला पटतं की लॉकडाऊन शिवाय आता दुसरा कुठलाही पर्याय नाहीये? सॉरी, पण मला नाही पटत ही गोष्ट. कारण काय आहे, आपण गेल्या वर्षी सुद्धा लॉकडाऊन केला, जवळजवळ 1 महिन्याहून अधिक लॉकडाऊन झाला तो. त्यानंतर सुद्धा परत हा प्रादुर्भाव वाढलाच ना. म्हणजे असं नाही का लॉकडाऊनमुळे आपण एकदम लिंक तुटली आणि एकदम सगळं ओके झालं. त्यामुळे लॉकडाऊनला पर्याय म्हणजे लोकांनी जर अगदी शिस्तबद्ध होऊन, मास्क घालून, अगदी डिस्टन्स, सोशल डिस्टन्स ठेवून कामं केली तर ती कामं होऊ शकतात. आणि ह्यासाठी लोकांना कळलं पाहिजे का लॉकडाऊन म्हणजे लॉकडाऊन इज लाईक अँप्युटेशन. तुमचा म्हणजे कुठलाही एक शरीराचा भाग त्याला तोडून टाका म्हणजे संपलं. म्हणजे तो असं नाही होत ना. लॉकडाऊननी लोकांच्या कितीतरी आता आमच्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा माझं टेलिव्हिजनचं काम चालू आहे. तिथे इतके डेली वेजेस वर्कर्स आहेत बिचारे, ज्यांचं त्या डेली वेजेसवर सपोर्ट करते आणि त्याच्यात तुम्ही त्यांना जर घरी बसवलं. आणि आता एक तर आणखीन अशी गोष्ट आहे का, जो आमचा वर्क फोर्स आहे तिकडे आम्ही 70-80 लोकांबरोबर कामं करतो. तिथे आम्हाला ऑर्डर अशी आहे का त्याच्यात 40% कमी करायची, 40-50% कमी करायची लोक. 40-50% लोक जे आम्ही कमी केल्यात ती तर आता घरी पडलेली आहेत बिचारी. ऑन द होल पीपल आर इन अ व्हेरी बॅड स्टेट. त्यासाठी आपल्याला दुसरा मार्ग काढणं गरजेचं आहे. लॉकडाऊन इज नॉट द आन्सर मला वाटतं. बरोबर. आणि त्याबद्दल तज्ज्ञांमध्ये पण वेगवेगळी मतं आहेत की कोरोनाचा प्रादुर्भाव रोखायचा असेल तर लॉकडाऊन हा एकमेव उपाय आहे का, या संदर्भात विविध मतं आहेत. एकमत त्यात कुठेही नाही आणि तसं सिद्धही झालेलं नाहीये. त्यामुळे त्याबद्दल आपल्याला चर्चा करायची आहे, बोलायचं. विश्वंभर चौधरी आहेत, केशव उपाध्याय आहेत आणि अविनाश भोंडवे आहेत. त्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे. पण एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेक नंतर ही चर्चा अशीच सुरू ठेवूयात. पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. ब्रेक नंतर माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोना लाटेच्या ज्या टप्प्यावर आता आपण आहोत, रुग्णवाढीच्या ज्या टप्प्यावर आहोत, त्या टप्प्यावर आता सरसकट लॉकडाऊनचा फायदा आपल्याला होणार का, या विषयावर आताची आपली चर्चा आहे. केशव उपाध्यायांकडे मी जातो, भाजपचे मुख्य प्रवक्ते. केशव उपाध्यायजी, अब्दुल सत्तार यांनी काय भूमिका मांडली आहे ती आपण बघितली आहे. मुख्यमंत्री त्याबद्दल बऱ्याचदा बोललेले आहेत. लॉकडाऊन शिवाय आता दुसरा कुठलाही पर्याय नाही आहे का? लॉकडाऊनच आता कोरोनाचं संक्रमण रोखू शकतो का? मुळात एक लक्षात घेतलं पाहिजे, या कार्यक्रमाचं नाव तुम्ही ठेवलंय की तज्ञांमध्ये सुद्धा मतभेद आहेत. बरोबर. तज्ञात मतभेद आहेतच, पण मुळामध्ये हे जे सरकार एकत्र चालवतात त्या 3 लोकातच मुळामध्ये प्रचंड मतभेद आहे. म्हणजे जर खरोखर एखाद्या गाण्यामध्ये सरकारचं वर्णन, या सरकारमधल्या गोंधळलेल्या स्थितीचं वर्णन करायचं असेल तर 3 Idiots मधलं गाणं या सरकारला अतिशय समर्पक आहे की कन्फ्युजन आहे, सोल्युशन का पता नाही. इतकं समर्पक या सरकारबद्दल आहे. म्हणजे 3 पक्ष आहेत, पण 3 पक्षातल्या प्रत्येक पक्षामध्ये वेगवेगळी मतं सरकारमध्ये आहेत. म्हणजे उदाहरणार्थ त्यांचे प्रदेशाध्यक्ष पटोले, काँग्रेस प्रदेश पटोले वेगळी भूमिका घेतात, दुसरं थोरात वेगळी भूमिका घेतात, भाई जगताप तिसरी भूमिका घेतात, राष्ट्रवादी नवाब मलिक वेगळं बोलतात, अजित पवार वेगळं बोलतात, त्यामुळे जयंत पाटील तिसरं बोलतात. आता अब्दुल सत्तार जनतो जनार्दन ऐकत नाही असं फार अतिशय काय केविलवाणी कौतुकाने असं आमचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. पण ज्यांनी नियम पाळायचा, ज्यांनी मुख्यमंत्र्यांचं ऐकायचं ते अब्दुल सत्तार त्यांचं ऐकत नाहीत. ते स्वतः जिल्हा डीसीसी बँक, त्यांच्या एका बँकेची निवडणूक झाली, त्यांनी जाहीर मिरवणूक त्यांनी काढली. त्या मिरवणुकीमध्ये हजारो शेकडो लोक त्यामध्ये आली होती. कुठला कोरोना, कुठलं काय, आपले मुख्यमंत्री काय सांगतात काय ऐकायचंच नाही. असं जर त्यांचे मंत्री शिवसेनेचे ऐकत नसतील तर सर्वसामान्य जनतेमध्ये गोंधळ असणार नाही तर काय असणार मला सांगा बरं जरा. आणि त्याच्यामध्ये जे भूमिका अब्दुल सत्तारजी, विरोधकांकडून तुम्ही सहकार्याची अपेक्षा ठेवता, पण सरकारमधले मंत्रीच बेजबाबदार बऱ्याचदा वर्तन करतायत. सौरभ माझं पूर्ण होते. या सरकारची प्रायोरिटी काय? या सरकारची व्हेंटिलेटर सरकार खरेदी करत नाही. त्याची प्रायोरिटी काय? स्वतःच्या मला यांचा थोडा खुलासा करायचा आहे. त्यामुळे मला आमची कुठेही सरकारचे केशव उपाध्याय, तुम्ही प्रश्न उपस्थित केला आणि अब्दुल सत्तार त्या मुद्द्याचं उत्तर देत आहे. अब्दुल सत्तार उत्तर देतात, आपण त्यांच्याकडून उत्तर घेऊ. उपाध्यायजी आपण उत्तर घेऊयात सत्तार यांच्याकडून. मी
पहिले तर उपाध्ये साहेब ज्या भावनेतून बोलू लागले मी त्यांची भावना समजू शकतो, कारण की सत्तेतून ते बाहेर गेल्यानंतर विरोधी पक्षाची भूमिका मांडू लागलो आम्ही जिल्हा मध्यवर्ती. ऐका हो, अरे ऐका जरा ऐका थोडं ऐकणं शिका उपाध्ये. मला माहिती आहे तुम्ही फार विद्वान आहे, पण ऐका, सांगितलं होतं आम्ही गर्दी करून कुठेही जिल्हा मध्यवर्ती बँकेची मिरवणूक काढली नाही. मंत्री त्यांचं ऐकत नाही. पहिला मुद्दा ऐकून घ्या. बाकी बाकी सोडून द्या विषय. अब्दुल सत्तारजी, विरोधकांची काय जबाबदारी आहे त्याकडे तर मी येणारच आहे, पण सरकार म्हणून मंत्र्यांची, सरकारमध्ये जे नेते आहेत त्यांची एक जबाबदारी आहेच ना. जयंत पाटील मास्क काढून फिरतात, अजित पवार तिकडे सभा घेतात वारंवार, याच्याकडे कसं बघायचं आणि तुम्ही कसं आवाहन करणार मग जनतेला सहकार्याचं आणि स्वयंशिस्त पाळण्याचं? पहिले तुम्ही माझा पहिले क्लिअरिफिकेशन ऐकून घ्या का आमच्या जिल्हा मध्यवर्ती बँक आम्ही जिंकली, त्यामध्ये कुठेही शंका नाही, पण कुठेही मिरवणूक काढली नाही, कुठेही कार्यक्रम घेतला नाही याचा खुलासा मी तुमच्या म्हणून मी फोटो तुम्ही कोणतेही भाजपवाल्याला कोणता फोटो कुठं चिटकायचं हे शिकवायची गरज नाहीये. ते कोणालाही लावतात. मी जबाबदारीने सांगू लागलो या जिल्ह्यामध्ये कृष्णा केंडे नावाचे अब्दुल सत्तारजी, ठीक आहे, एबीपी माझाचे, त्यांना आपण विचारू शकतो. थोडी चर्चा वेगळ्या विषयाकडे जाते. अब्दुल सत्तारजी आणि केशव उपाध्ये मी दोघांना थांबवतो. चर्चा थोडी वेगळ्या विषयाकडे जाते. मी सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांच्याकडे जातोय. विश्वंभर सर, आता लॉकडाऊनला सुद्धा वर्षपूर्ती होते आणि आपण जेव्हा वर्षभरापूर्वी जितकी रुग्णसंख्या होती त्याच्याही दुप्पट रुग्णसंख्या बघायला मिळते, त्यामुळे लॉकडाऊन हा काय अंतिम उपाय नाहीये. मग करायचं काय आता? असं आहे की सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं होतं या विषयावर सगळ्यांनी राजकारण बंद केलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर. ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया असतात, आपण राजकीय भांडण खेळण्याची ही वेळ नाही. जनता अतिशय हवालदिल आहे. इथे बेड नाही, ऑक्सिजन नाही. अनेक ठिकाणी आता रेमडेसिवीरचा तुटवडा ही तर फार कॉमन गोष्ट झाली, पण अनेक समस्या आहेत. लोक खुर्चीवर बसून ऑक्सिजन लावतायत, खाली कटेवर. मला म्हणायचं आहे की राजकारण आपण बाकी 365 दिवसातले अनेक दिवस करूच शकतो आणि राजकारणाचं चालूच राहील, निवडणुका या देशात चालू आहेत. पण आता सगळ्यांनी, आणि मला त्या दृष्टीने चांगलं वाटलं की सर्व पक्षीय बैठक झाली आणि सगळ्या पक्षांनी एकमत याच्यावर केलं की आता जर पर्याय नसेल तर लॉकडाऊन लावला पाहिजे असं आता सगळेच पक्ष म्हणत आहेत. आता जरी केशव उपाध्ये काय बोलले ते मला ऐकायला आलं नाही, पण माझा जो समज एक सामान्य नागरिक म्हणून असा आहे की सर्व पक्षीय बैठकीत असं ठरलं की जर पर्यायच नसेल तर लॉकडाऊन काही दिवस लावावं लागेल असं ठरलेलं आहे असं मला वाटतं. आता ही गोष्ट खरी आहे की आता ही सगळ्यांच्या बाहेर गेलेली आहे. ही राजकारण्यांच्या कक्षेच्या बाहेरची गोष्ट आहे, प्रशासनाच्या कक्षेच्या प्रत्येकाच्या बाहेरची गोष्ट आहे. त्यातल्या त्यात प्रशासन मी म्हणेन की प्रयत्न करतोय आपल्या परीने की प्रत्येक ठिकाणी काही ना काही सोय व्हावी, लोकांना काहीतरी दिलासा मिळावा यासाठी प्रशासन प्रयत्न करतात. मुद्दा असा आहे की लॉकडाऊन जर गरजेचाच असेल तर तो निर्णय ताबडतोब व्हायला पाहिजे, कारण मग किती स्प्रेड वाढल्यावर आपण लॉकडाऊन लावणार हाही एक मुद्दा मनात विचार येतो की नेमका किती वाढू द्यायचा आपल्याला, आणि नसेलच लॉकडाऊन लावायचा तर सेग्रिगेशन कशा पद्धतीने होणार आहे, कोणत्या गोष्टी आहेत ज्या चालू शकणार आहेत, कोणत्या गोष्टींना पूर्णतः बंदी आणली पाहिजे. जसं की तुम्ही सभागृह आणि ही बंद केली अतिशय उत्तम गोष्ट आहे, परंतु निवडणुकांचे प्रचार कसे चालू आहेत सामान्य माणसाला हेच खटकतं की आमच्यासाठी सगळं बंद आणि तुमचं सगळं चालू हे सामान्य माणसांना खटकलं. आणि म्हणून त्याच्यावरती जे काही धोरण घ्यायचं आहे ते धोरण सामान्य माणूस आणि राजकारणी वेगळे नाही. जसं तुम्ही आता उल्लेख केला मास्क न वापरणं वगैरे, ही काही चांगली गोष्ट नाही. मंत्र्यांनी केली असेल तर ती त्याहून चांगली गोष्ट आहे. तर हा जो काही निर्णय तो मंत्री हे सामान्य माणूस आहेत असं गृहीत धरून सगळ्यांना एकसारखा काय जो काही नियम असेल तो लावावा. मला असं वाटत नाही की आता लॉकडाऊन हवा का नको या चर्चेत आपण आता ही वेळ आपली कधीच निघून गेली. आता आपले लाखाच्या पुढे पेशंट चालले आहेत देशभरामध्ये आपण पाहतोय, आणि त्यामुळे आता लॉकडाऊन महाराष्ट्रात तरी लागावं ही चर्चा करायची वेळ नाही. आता फक्त लॉकडाऊन कधी आणि कसा एवढंच राहिलं. मी व्यक्तिशः लॉकडाऊनचा समर्थक अजिबात नाही, परंतु आता स्थिती कोणाच्याही हातात नाही हे आपल्याला सगळ्यांना उघड आहे असं मला वाटतं. बरोबर. IMAचे अध्यक्ष आहेत अविनाश भोंडवे, मी त्यांच्याकडे जातो. अविनाश भोंडवेजी, आपल्याला वाटतं आता सरसकट लॉकडाऊन जवळपास लागणार असं निश्चित मानलं जात आहे, त्याचा काही फायदा होईल? कोरोनाची लाट आपण थोपवू शकू या लॉकडाऊननी? कुठल्याही आजाराची, विशेषतः या कोरोनाची जी महामारी आहे ती रोखण्याचे जे दोन प्रमुख उपाय असतात ते म्हणजे तो विषाणू नष्ट करणारं औषध किंवा त्या विषाणूला प्रतिबंध करणारी लस. आता यापैकी औषध आपल्याकडे कुठलंही नाही.
आज विषाणू नष्ट करणारं कुठलंही औषध आपल्याकडे नाही. आणि लस जी आहे ती लस घेतल्यानंतर साधारणतः 2 महिन्यांनी 80 ते 90% प्रतिकार शक्ती निर्माण होते. आणि ते सुद्धा ज्यावेळेला संपूर्ण देशाच्या किंवा जगातले 70% लोकांची लसीकरण होईल त्यावेळेला त्या आजाराला प्रतिबंध होईल. मग हे असताना आता ज्या पद्धतीने ही करोनाची साथ वेगाने वाढतीये त्यामध्ये दिवसाला 50,000 ते 60,000पर्यंतचे नवे रुग्ण महाराष्ट्रात दाखल होत आहेत. आणि त्यामुळं हे रोखणं हे आपलं पहिलं काम आहे, कारण लोकांचे जीव जात आहेत. आज आपली जी आरोग्य व्यवस्था आहे त्याची जी एकूण परिस्थिती आहे ही आपण पाहिलं तर सरकारी हॉस्पिटल्स केव्हाच भरली, त्याच्या जोडीला जी खासगी हॉस्पिटल्स आपण घेतली त्यांचीही सर्व परिस्थिती सगळं भरून गेलेलं आहे. आज लोकांना बेड्स नाहीत, साधे ऑक्सिजन बेड्स नाहीत. आज त्याबरोबर आयसीयू आणि व्हेंटिलेटर्सचं खूपच दूर आहे. अनेकदा आपण असं पाहतो की अनेक देशामध्ये नागपूरमध्ये किंवा काही इतरही गावांमध्ये लोकांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नाही म्हणून ते रस्त्यावर तिथं बेड करून झोपतायत. ही भीषण परिस्थिती आहे की आपल्याला काही दिवसांनी अशी परिस्थिती येऊ शकेल की रस्त्यावर लोक मरण पावतायत. ह्या गोष्टी दूर करण्यासाठी आपल्या हातामध्ये आता लॉकडाऊन हेच एक वैद्यकीय उत्तर आहे. आणि मला 2 गोष्टी मुद्दाम याच्यामध्ये ठासून सांगायच्या त्या म्हणजे हे वैद्यकीय उत्तर आहे आणि हे याला कुठलाही राजकीय रंग देऊ नये किंवा इतर गोष्टी आपण याच्यामध्ये विचार करू नये. आता यामध्ये ज्या वेळेला हे सरकार हे लॉकडाऊन लागतंय असाही विचार करू नये, कारण सरकारला हे डॉक्टरांच्या टास्कफोर्सनी सल्ला दिलेला आहे. तो पूर्णपणे विचार करून महाराष्ट्रातल्या नामवंत डॉक्टरांनी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून केवळ हेच एक उत्तर आहे असा सल्ला दिलेला आहे. म्हणून हा लॉकडाऊन लावला पाहिजे. खरं तर तो 8 दिवसापूर्वीच लावायला हवा होता, परंतु काही राजकीय आणि सामाजिक गोष्टींचा विचार करून आपण हा पुढे ढकलतोय. आता प्रश्न जो आहे की लॉकडाऊन केल्याने 7 होते का, एक लक्षात घ्या. मागच्या वर्षी 9 मार्चला महाराष्ट्रामध्ये पहिला रुग्ण निघाला, 29 जानेवारीला त्यावेळेला भारतात पहिला रुग्ण निघाला आणि 25 मार्चला लॉकडाऊन लावला. आणि त्याचं जे पीक आहे त्याचा जो उच्चांक बिंदू आहे तो 23 सप्टेंबरला आला. हा 6 महिन्यांनी आला. त्याचं कारण मार्च महिन्यामध्ये जो काही लॉकडाऊन लावला होता त्याचाच हा परिणाम होता. आणि आज जे लोक लॉकडाऊनला विरोध करतायत, जे काही सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते विरोध करतायत त्याच्यामध्ये त्यांची बाजू आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या कदाचित बरोबर असेल, परंतु त्याच वेळेला याच लोकांनी असं छातीठोकपणे सांगितलं होतं की भारतामध्ये करोनाचा जो प्रादुर्भाव वाढला नाही याचं कारण लॉकडाऊन होतं आणि ते चांगल्या पद्धतीने पाळलं गेलं. दुसरी एक महत्वाची गोष्ट अशी की हे वैद्यकीय उत्तर आहे. माननीय महेशजी कोठारेंना मी एक सांगू इच्छितो की त्यांनी जे सांगितलं की ऑपरेशन करून एखाद्याचा पाय कापायचा असेल, होय, ज्या वेळेला एखाद्या रुग्णाचा पाय कापायची वेळ असेल, गँग्रीन झाला असेल आणि त्याचा जीव जर ते आपण जर केला नाही तर जाणार असेल तर मग ती व्यक्ती ती नर्तक आहे किंवा त्याच्या पायाचा उपयोग करून ती पोट भरते याचा आपण विचार करत नाही. प्राण वाचवणं हे सर्वात महत्वाचं आहे. त्यामुळे मी हेच सांगेन की आता लॉकडाऊन थांबवायला एवढं एकच गोष्ट आपल्याकडं वैद्यकीय. बरोबर. अविनाश भोंडवेजी, जीव वाचवणं जितकं महत्वाचं आहे तितकंच उपजीविकेचं नेमकं काय करायचं, ज्या माध्यमातून आपल्या ताटात रोजचं अन्न येतं त्याचं नेमकं काय करायचं हा प्रश्न सुद्धा तितकाच गंभीर आहे. आणि वेगवेगळे बरोबर वेगवेगळे पर्याय सुद्धा येत आहेत त्या संदर्भात. महेश कोठारे यांचं सुद्धा नेमकं काय म्हणणं आहे? ठीक आहे, बोला भोंडवेजी, अगदी थोडक्यात, वेळ कमी आहे माझ्याकडे. जे वैद्यकीय ग्रस्त आपण बोलत होते त्यांना हेच विचारत आहे का देर इज समथिंग कॉल्ड हर्ड इम्युनिटी, बरोबर ना? एक हर्ड इम्युनिटी नावाचा जो प्रकार आहे. हो, महेश कोठारेजी मी तुमच्याकडे येतो. तुमच्याकडचंही मला उत्तर घ्यायचं आहे, तुमची बाजू जाणून घ्यायची आणि बॉलिवूड बद्दलची पण एक बातमी येते त्या अनुषंगाने पण मी तुमच्याकडे येईल. एक छोटासा ब्रेक घेतो फक्त आणि ब्रेक नंतर आपल्याला ही चर्चा अशी सुरू ठेवायची आहे. पाहत राहा माझा विशेष. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. ब्रेक नंतर माझा विशेष मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोना लाटेच्या या टप्प्यावर सरसकट लॉकडाऊनचा फायदा नेमका आपल्याला होणार का, त्यानंतर काय, या सगळ्या विषयासंदर्भात आपण बोलतोय. मी आता महेश कोठारे यांच्याकडे जातो. महेश कोठारेजी, सिनेसृष्टीचं कंबरड पहिल्या लॉकडाऊनने मोडलं होतं, त्यातून मराठी सिनेसृष्टी कशी बशी उभी राहते. मी तर असं ऐकलं की तुम्ही नवीन मालिका सुद्धा घेऊन येत आहात आणि आज मी एक बातमी अशी ऐकली आहे की बॉलिवूड आतापर्यंतचा जो इतिहास आहे त्या इतिहासातल्या सगळ्यात खराब संक्रमणातून, वाईट काळातून बॉलिवूड आता जात आहे. तुमचे नेमके काय ऑब्झर्वेशन्स आहेत, तुम्ही यातून नेमकं कसं उभं राहण्याचा प्रयत्न करत आहात?
हाच इश्यू आहे मेन. कारण ह्याच्या बॉलिवूडमध्ये असो किंवा आमच्या मराठी इंडस्ट्रीमध्ये असो किंवा टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये असो, डेली बेसिसवरती काम करणारे जवळजवळ सगळेच वर्कर्स आहेत. इव्हन ऍक्टर्स सुद्धा त्यांच्यात पर डे असतो. तेव्हा ह्या सगळ्यांचा हा पर डे जर तुम्ही त्यावेळेला स्टॉप झाला, त्यांच्या लॉकडाऊनमुळे नॅचरली स्टॉप होतो. त्यामुळे त्यांना इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट सर्व्हाइव्ह कसं व्हायचं. म्हणजे इथे करोनानी लोक मरतात, तर इथे भूकमारीने मरतील लोक. तर आता सिच्युएशन अशी आहे का लॉकडाऊन करून ते आपल्या मगाशी जे वैद्यकीय जेंटलमॅन म्हणत होते काहीतरी मेडिकल याच्यावरती ते बेस्ट बोलत होते, तर मी असं म्हणतो का एक हर्ड इम्युनिटी नावाचा एक प्रकार आहे, हर्ड इम्युनिटी. तर आपण जेव्हा घरात बसतो लॉकडाऊन मध्ये तेव्हा आपण इम्युन असतो, नो डाऊट. पण जेव्हा लॉकडाऊन उठतो आणि आपण बाहेर पडतो तेव्हा डेफिनेटली आपण जास्त व्हल्नरेबल असतो त्या व्हायरसला. तेव्हा ह्याचा अर्थ काय. आणि तुम्ही आणखीन एक पाहिलं असेल का हा जो आता जो वाढलेला जो प्रादुर्भाव आहे तो बेसिकली मिडल क्लास आणि हायर मिडल क्लास मध्ये जास्त आहे, पॉश बिल्डिंग मध्ये जास्त आहे, झोपड्यांमध्ये किंवा त्या गरीब वस्तीमध्ये किंवा इव्हन चाळींमध्ये तो इतका दिसत नाहीये. त्याला कारण बिकॉज दे हॅव बिकम इम्युन. पण ते कॅरियर्स आहेत, ते तुमच्या घरी येतात. त्याच्यामुळे तुम्हाला ते येणं गरजेचं आहे, कारण त्यांचा तो रोजगार आहे. त्यांना तुम्हाला रोजगार दिलाच पाहिजे आणि ते आपल्या घरी येतात. पण ते व्हायरस असतो आणि तो आपण व्हायरस इन्फेक्ट करतात. सो दिस इज द सायकल विच हॅज बीन ब्रोकन. ह्याला एकच उत्तर आहे असं मला वाटतं. ठीक आहे, तुम्ही लॉकडाऊन करताना करा लॉकडाऊन, पण या लॉकडाऊन पिरियड मध्ये वॅक्सिनची तयारी करा. आणि लॉकडाऊन संपल्या तुम्ही सकट सर्वांना वॉक इन वॅक्सिनेशन करून टाका. लेट अस वॅक्सिनेट दिस होल कंट्री. ठीक आहे, मी अब्दुल सत्तारांकडे जातो हाच मुद्दा घेऊन. अब्दुल सत्तारजी, बरेच व्यावसायिक असतील किंवा सिनेसृष्टीतले नागरिक असतील किंवा अनेक मान्यवर असतील, ते छातीवर आणि पोटावर दोन्ही ठिकाणी दगड ठेवून कसं बसं लॉकडाऊनला हो म्हणतायत. पण मुद्दा एक उरतो की या लॉकडाऊन मध्ये आपण नेमकं काय करणार आहोत. वर्षभराआधी जे व्हेंटिलेटर्स मंजूर झाले होते ते खरेदीच केले जात नाहीत निधी अभावी. मग या 15 दिवसात असं आपण काय करणार आहोत की पुन्हा लॉकडाऊनची वेळ नाही येणार. नाही, हे पहा, एक लक्षात घ्या का व्हेंटिलेटर उपलब्ध होणं, उपलब्ध करून देणं वेगळं आहे आणि व्हेंटिलेटर चालवणारे डॉक्टर, त्याचे तज्ज्ञ हे कुठून उपलब्ध करून घेणार, हा खरा मुद्दा आहे. आज आपल्याकडे अनेक हॉस्पिटलमध्ये, अनेक सरकारी दवाखान्यामध्ये व्हेंटिलेटर आहे, पण त्याचे तज्ज्ञ डॉक्टर नाही. आपण जाहिरात देतो, मी तुम्हाला 7 जाहिराता आमच्या जिल्ह्याच्या दाखवतो का 7 जाहिराता दिल्या, परंतु कोणताही डॉक्टर सरकारी नोकरीला यायला तयार नाही. त्याच्यामधला तज्ज्ञ आला नाही तर व्हेंटिलेटर चालवणार कोण, हा मुद्दा खरा आहे. खरेदी करणं हा काही फार मोठा मुद्दा नाहीये. केंद्र सरकारने ज्या वेळेस, मला उपाध्यायजीला एक विनंती करायची आहे की सन्माननीय पंतप्रधान मोदयांनी ज्यावेळेस लॉकडाऊन डिक्लेअर केला, सर्व महाराष्ट्राच्या लोकांनी त्यांचं स्वागत केलं. आज महाराष्ट्र सरकार जे करू लागला, केंद्र सरकारने मदत करायला पाहिजे आम्हाला. केंद्र सरकारकडे जो सर्वात उत्पन्न देणारा, महसूल देणारा राज्य हा महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामधली मुंबई आहे. परंतु हे सर्व देताना केंद्र सरकारने आजही जे हातावर पैसे कमवून पोट भरणारी जनता आहे त्यांच्यासाठी काही मदत केंद्राने करावी, काही राज्याने करावी, हे जरूर करायला पाहिजे. जे बिचारे लोक रोज कमवतात आणि खातात. माझ्याकडे वेळ कमी, आपण केशव उपाध्यायांकडे जाऊया. अब्दुल सत्तार, तुमचाच मुद्दा घेऊन आपण केशव उपाध्यायांकडे जाऊया. केशव उपाध्यायजी, लसीकरण वेगाने होण्याची गरज आहे या सगळ्या काळात. लसीकरण हीच एक अशी गोष्ट आहे जी आता कोरोनाचं संक्रमण काही प्रमाणात का होईना पण थोपू शकते. त्यासाठी भाजपचं सुद्धा सहकार्य अपेक्षित आहे. भाजपकडून केंद्र सरकार संदर्भात, या संदर्भात काही संवाद होणार आहे का राज्य भाजपकडून? तुम्ही काय पाठपुरावा करणार आहात का? भारतीय जनता पार्टीने पहिल्या दिवशीपासून सरकारला सहकार्याची भूमिका घेतली, पण दुर्दैवाने राज्य सरकारला काही कामच जमत नाहीये. आता व्हेंटिलेटर उभारतो, साधं व्हेंटिलेटर खरेदी करणं होत नाही. इतकी वॉक इन वॅक्सिनेशनचा मुद्दा येतोय केशव उपाध्यायजी, वॉक इन वॅक्सिनेशनचा मुद्दा येतोय, त्यासाठी मोठ्या प्रमाणात लसींची गरज लागणार आहे. या परिस्थिती केल्यात की नाही तुम्ही? आणि तुमचे फोटो मी तुम्हाला आता, तुम्ही प्रचार मास्क न लावता प्रचार करत होता, ते फोटो मी आता तुम्हाला दाखवायला तयार आहेत औरंगाबाद बँकेचे. त्यामुळे माझ्याकडे ती माहिती आहे, तेव्हा मी बोलतो. विदाऊट माहिती बोलत नाही. त्यामुळे या सरकारमध्ये गोंधळ आहे. मी नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो दाखवतो तुम्हाला. पश्चिम बंगालमध्ये ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी साहेब बोलू लागले, ते सन्माननीय पंतप्रधान अमित शहा साहेब यांचा तुम्ही फोटो पहा, किती सभेमध्ये बोलू लागले, कशा पद्धतीने ते भाषण करतात. सर्वाधिक म्हणजे त्यांच्यासाठी काही नियम गेल्या वेळेस कोरोनाची जेव्हा पहिली लाट आली तेव्हा आपण तबलिकींना
आरोपीच्या कटघऱ्यात, आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं आणि त्यांच्यामुळे कोरोना देशभर पसरला बोललो होतो. आता कुंभमेळ्यात लाखोंची गर्दी होते, त्याबद्दल सुद्धा मग तुम्ही का बोलत नाही हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतोय. पण मुद्दा आहे, कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे, त्याला रोखायचं कसं. बरोबर आहे. अविनाश बोंडवेंकडे मी जातो. अगदी थोडक्यात प्रतिक्रिया. अविनाश बोंडवेजी, अगदी थोडक्यात प्रतिक्रिया जाता आता आपली शेवटची. बोला बोला, अगदी थोडक्यात. माझं पूर्ण नाही करू दिलं. काही सामाजिक केशवजी, वेळ खूप कमी आहे माझ्याकडे. अगदी आपण चर्चेच्या शेवटाकडे आहोत. जे काही प्रश्न आहेत ते त्या पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. काही सूक्ष्म नियोजन करून आपल्याला ऑफिसेस चालू ठेवता येतील. लोकांना जे काही बेसिक गरजा आहेत, उदाहरणार्थ भाजीपाला, किराणा माल हे पार्सल पद्धतीने पाठवता येईल. त्याचबरोबर जे काही इतर धंदे आहेत यांचंही जे काही व्यवस्थापन आहे हे थोडंसं इलेक्ट्रॉनिक म्हणजे मोबाईल किंवा याच्यातर्फे धरून प्रत्येक वेळेला तिथं जाऊन खरेदी न करता आपण जर काही गोष्टी अशा हे केल्या आणि सूक्ष्म नियोजन करून या लोकांनाही जर आपण काही या पद्धतीने दुकानं आणि व्यवसाय जर चालू ठेवले तर मला वाटतं की यामध्ये फारसा प्रश्न येणार नाही. लोक घरी बसून हे व्यवसाय करू शकतील. ठीक आहे, व्यवसाय कमी होतील परंतु बंद पडणार नाही. केशवजी, अगदी 10 सेकंदात प्लीज, अगदी 10 सेकंदात. मी 10 सेकंदात असं आहे की भारतीय जनता पार्टी पहिल्या दिवशीपासून राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करायची तयारी आहे. राज्य सरकारने कोणताही निर्णय घ्यावा त्यासोबत भारतीय जनता पार्टी असेल. फक्त हे करताना सर्वसामान्यांची आठवण काळजी राज्य सरकारने घ्यावी एवढी आमची हात जोडून विनंती आहे. तुम्ही निर्णय घ्या, त्या निर्णयाला सोबत आम्ही आहोत, पण सर्वसामान्यांची काळजी घ्या एवढीच आमची विनंती. बाकी आमचं काही म्हणणं नाही. तुम्ही राज्य सरकारला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं सांगितलंय. या पॉझिटिव्ह नोटवर ही चर्चा संपते, याचा मला सुद्धा आनंद आहे, समाधान आहे. मुळात सगळ्या मान्यवरांचे मी आभार मानतो. या चर्चेला तुम्ही वेळ दिला, चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल. मुळात लॉकडाऊनने आपण काय साध्य केलं याचा विचार आता करावा लागेल, कारण सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेची गरज, ती उभारण्याची गरज प्रकर्षानं जाणवलेली आणि आता आव्हान आहे त्या त्रुटी दूर करण्याचं. आपण जनतेला प्रश्न विचारला होता की संसर्ग वाढल्याने चिंता वाढली आणि सरसकट लॉकडाऊनचा फायदा होणार का, तर 65% जनता म्हणते की होय, त्याचा फायदा होणार आणि 35% नागरिकांना वाटतंय की नाही. त्यामुळे आता यानंतर, या लॉकडाऊन नंतर तो जर लागला तर आपल्याला योग्य व्यवस्थेसह स्वयंशिस्तीने या सगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे. या नोटसह आता माझा विशेषमध्ये आज इथेच थांबूयात. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.